हरिद्वारपासून महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, वर्धा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। या रॅकेटमधील आरोपींनी जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅल्कम पावडर, कॅल्शियम आणि स्टर्च वापरून बनावट अँटीबायोटिक्स तयार केली आहेत। अँटीबायोटिक्स तयार करणाऱ्या कंपन्यांचे उत्तराखंड, हरियाणा आणि महाराष्ट्राशी कनेक्शन आढळून आले। हिमांशू हे रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून नागपूरमधील त्यांचं घर बनावट औषध निर्मितीचं मुख्य केंद्र होतं। या प्रकरणी नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित आरोपींवर कारवाई केली जाते। रुग्णालयांना आणि औषध वितरण केंद्रांना ही औषधं दिली जात असल्याचं समोर आलंय। मात्र औषध निर्मितीसाठी आवश्यक तपासणी न करता या औषधांची विक्री केल्या गेल्यानं गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये मुंबईत औषध रॅकेट उघड झालं होतं, त्यामध्येही आरोपींनी बनावट औषधं पुरवल्याचं समोर आलं होतं। अधिक तपशिलासाठी स्थानिक प्रशासन आणि औषध नियामक विभागाकडून तपास सुरू आहे।